नवीन संकल्पना आणतोय, पण खेळाडूंनी सुद्धा तशा प्रकारे कोऑपरेट करणं, सहकार्य करणं फार गरजेचं आहे. घेऊन चलतोय मैदानावरती, सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. दोन्ही संघाचा 11 प्रतिनिधी नसेल. आत्तापासून अलर्ट करूया सुशांत तांडेल सर आणि प्रत्येक टीमला आता या वेळेला पॅनलाइज करूया, कारण अजूनही फक्त 7 सामने शिल्लक आहेत आणि त्याच्यानंतर खरं तर या प्रतियोगितेचं बक्षीस वितरण असेल. 3 रजनीमध्ये सुरू असणारी स्पर्धा 40 संघ घेऊन खेळतोय आणि या स्पर्धेचं खासं वैशिष्ट्य काय राहिलंय तर उद्या सोमवार आहे, प्रातःकाली सकाळी किंबहुना प्रातःकाली होणारी शिवाची पूजा त्रिशूलानं आणि डमरूनं कुणाच्या खरं तर अगदी कोट्यात जाईल किंवा कुणाला खरं तर तो मान मिळेल हे आपल्याला पहाटे 4 वाजता निश्चितच पाहायला मिळणार आहे. दुर्गेश वेरकर वेलकम, स्वागत असेल. बोरीमधील मला वाटतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी असणारी टेस्ला 5 टेस्ला एस काईट एनर्जीची जी दुचाकी स्कूटी पाहायला मिळाली ते दुर्गेजी विरकर उर्फ पतू बॉडी बिल्डर. रिक्वेस्ट असेल प्लीज आपण या मंचावरती. आणि या स्पर्धेसाठी बालई ट्रॉफीला 12,500 रुपये ज्यांच्याकडून विरकर बिल्डर्स अँड डेव्हलपर यांच्याकडून, तर दुर्गेजी प्लीज वेलकम, स्वागत असेल. आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. येस, आणि ही स्पर्धा पाहू शकाल आता टॉप 5 ला जातील. त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल, 3 षटकांचा सामना ड्रॉ होईल. एक संघ पुढे जाईल आणि दोघींमध्ये 4 मध्ये मॅच होईल. येस, त्यातील 2 येतील, त्याच्यानंतर बोल्ड आउट होईल, तिला फायनलला पाठविली जाईल आणि बाकीच्या मध्ये लढत राहील. बालई संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल, चला आपण सर्वांनी व्हॉलेंटियर्स राहायचं आहे, स्वयंसेवक सभोवताली राहायचं आहे, थोड्या थोड्या अंतरावरती. आपण सांगत असतोय खरं तर कष्टाला पर्याय नाही. आपण पाहू शकाल किंबहुना भुईमुगाच्या शेंगा घेऊन विकणारे ते आपण चाचा काका पाहू शकाल प्रत्येक मैदानावरती. एका मैदानाला जवळजवळ 15 किंवा 20हून अधिक चक्कर मारून, आणि आज त्याच्यातूनच खरं तर व्यवसायाचा एक चांगल्या प्रकारचा धडाही आपल्या खेळाडूंना घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे क्रीडा रसिकांना क्रिकेट अपडेट झाला, क्रिकेट फार मोठं. योगेश आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू ऑफिशियल्स यांच्या उजव्या बाजूनं. हो, हा चौकार. या वेळेला चौकारांशी धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 8च्या घरात. 4+4 = 8 विदाउट लॉस. कोणत्याही प्रकारचा घातपात नाही, कोणत्याही प्रकारचं धक्का नाही. 8 धावसंख्या धावपटलावरती आहेत. सलामीला आलेला सलामीवीर अमर, ओ लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा येत आहेत. खणखणीत चौकार. 12 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. आज तसं पाहता खरं तर सौरभ उज्ज्वला डीजे याला फारशी संधी नाही, कारण रात्र थोडी आणि सोंग फार आहेत आणि आज आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. इथं अनेक एक्झिबिशन प्रदर्शनीय सामने पाहायला मिळाले. झटपट आपल्याला खेळ पूर्ण करायचा आहे. असं म्हटलं जातोय बैलेला किंमत प्रत्येकाने आपल्या आयुष्यात देणं फार गरजेचं आहे. हो, अतिशय सुरेख. या वेळेला पाहू शकाल मोरा संघ त्या ताकदीनं उतरलाय. अंतिम चेंडू, इशारा आला. हो, यावेळेस अप्रतिम गोलीच्या वेगानं रफ्तार पाहायला मिळाली. खरं तर अगदी वेग पाहायला मिळाला चेंडूचा. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. परत एकदा एक षटक संपलं. दुसऱ्या षटकाला गोलंदाजी मार्क वरती नवीन येईल. गोलंदाज नाव आहे अमीर. अमीरला मला वाटतोय बोरीमध्ये आत्ताच गेल्या 2 दिवसापूर्वी वैयक्तिक एक पारितोषिक प्राप्त झालं होतं, मला वाटतंय सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं. आणि तोच अमीर या वेळेला जर्सी क्रमांक 011 या वेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. मी आवर्जून उल्लेख करेन, कैकांनी खरं तर नवोदित समालोचकांनी दशरथजी पाटील यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला, पण दशरथ पाटील हे आगळं वेगळं रसायन आहे हो समालोचन क्षेत्रातील.
आणि मी म्हणूनच सातत्यानं म्हटलं की येस, स्पर्धेचे वेगवेगळे नियम आहेत. अंडरआर्ममध्ये खरं तर प्रशांत माली सुद्धा काही सांगू शकत नाहीत MCAचे पंच असले तरी, कारण या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि हा मात्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 धावा, 5 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावसंख्या बरोबर धावसंख्या झपकन वधारल्या गेल्या धावसंख्या धावपटलावरती 21च्या घरात. येस, MCAच्या 42 लॉ पेक्षा खरं तर हे अजूनही त्याच्या पुढचे लॉ आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आणि म्हणूनच निकम सर, स्पर्धेमध्ये सगळ्यात जोखमीची बाजू कुणाची असेल कामगिरी तर ती ऑफिशियल्स, पंच, रेफरी, ज्युरी, अंपायर. आणि म्हणूनच समयीतील वाद जरी ज्योत प्रकाश देत असेल ना, तरी समयी पक्ष वातीपेक्षा समयी जास्त दाबतोय. आयोजकांपेक्षा सगळ्यात जास्त दुविधा इथे मात्र त्याच वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा खणखणीत अमरच्या बॅटमधून चौकार. केलवणीच्या टीमचा हा डिटर आहे. 16 धावसंख्या वैयक्तिक खेळतोय, 25 धावसंख्या धावपटलावरती. आमिर टू अमर, फक्त आयचा आणि एचा फरक आहे. येस, या वेळेला चेंडू जातोय वाईड प्लस धावचित बाद. इथे पाहू शकाल फायनल पर्यंतचे पॉइंट्स तुमच्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी काउंट केले जाणार आहेत. इथे पाहू शकाल दोन्ही टीमच्या कर्णधारानं किंवा खेळाडूंना लक्ष द्यायचं आहे. फायनलचे पॉइंट सुद्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी काउंट केले जातील. चला, खेळाडू कक्षात जे बसलेले आहेत फलंदाज सोडून, त्या मोऱ्यावरच्या काही समर्थकांना एक रिक्वेस्ट असेल संयोजकांकडून की प्लीज आपण तो खेळाडू कक्ष रिकामा करा आणि त्या खेळाडूंना, केलवणीच्या खेळाडूंना बसण्याची संधी द्या प्लीज. फक्त 20 मिनिटापुरतं. नंतर काय, प्रत्येकाला तो मान त्या वेळेत देणं गरजेचं आहे. अन्यथा देव सुद्धा रागावताय, तो माणसाचं राहिलं बाजूला. उजव्या खरं तर अगदी एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच निकम हेरतायत, अवांतर घोषित करतायत. स्वैर मारा, खराब मारा, दूषित मारा. 1 धावसंख्येमध्ये बरं पडतोय, संघ पोहोचतोय 27च्या घरात. ओ, शॉट फुल टॉस चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, टॅपिंग छान होती, थोडीशी ताकद कमी लागली. चेंडू मात्र इथे 1 धावसंख्या देतोय. धावसंख्या धावपटलावरती 28च्या घरात. नवीन आलेला फलंदाज कांता हा डान्स करतोय. इथं पॉपिंग क्रीज मध्ये सुद्धा पददालित्य करताना दिसेल का, एक उत्तम डान्सर आहे. अनेक वेळा त्याला मोठमोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नृत्य करताना पाहिले. आज मैदानावरती क्रिकेटमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन साठी येतोय कांता. नो कांतारा. या वेळेला वांतर 1 धावसंख्येमध्ये भर. 29 धावसंख्या धावपटलावरती 1 बाद. 29 अमीर. नेक्स्ट डिलिव्हरी इथे पाहू शकाल. आणि हा निश्चितच कांता धावचीच्या स्वरूपामध्ये बॅक टू डग आउट. या ठिकाणी पाहू शकाल अजूनही आमिरचा एक चेंडू, शेवटचा चेंडू आमिरचा, लास्ट टू गो, राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूनं अमर साठी, अमर टू आमिर. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गॅदर करतोय. षटक संपलं गेलं. दुसरा 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद. 29च्या घरात. 22-29 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 29.
दिल ओके. तर याच्यानंतर आता ड्रॉ असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 31 घरात. 31 धावसंख्या धावपटलावरती 30. आकाश. आकाशची खरं तर अगदी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ऑलराऊंडर आहे. आकाश लेग स्टिकच्या 2 हातभर लांब जाणारा चेंडू क्वालिफाईड पर्यंत अवांतर घोषित करतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतो आहे. या वेळेला पाहू शकाल आकाशवरती नाराज आहे खरं तर स्वतः कर्णधार योगेश. शॉर्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या मिस्टेक फार खरं तर धोक्याच्या असतात. आपल्याला आपलं अस्तित्व टॉप 5 मध्ये ठेवायचं असेल तर गोलंदाजीतून या वेळेला दिली हुलकावणी. क्षेत्ररक्षक झाला प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. येतोय हा खणखणीत अमरच्या बॅटमधील नाही प्रतीशच्या बॅटमधील चौकार. 35 धावसंख्या धावपटलावरती आहे. आतापर्यंत खेळ चॅनलवरून हा 3 रात्रीचा थर्रार बालई ट्रॉफीचा पाहिलात. स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी हरीश तांडेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ. ओ परत एकदा लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा. आतापर्यंत आकाशनं 4 चेंडू त्यातील 3 अवांतर टाकलेत. आकाशनं 36 धावसंख्या धावपटलावरती थोडासा महागडा ठरू लागला आता गोलंदाज. 1-1 धावसंख्या कारण सामना डू डाय करो या मरो. मैदानी खेळ आणि या खेळातील मातीचा स्पर्श अंगाला असावा. पण आता चकचकीत आयोजनासाठी लाल रंगाची मॅट धावपट्टीला निळ्या रंगाची मॅट टाकली जातोय. एक चांगला प्रकार. खरं तर 15-20 दिवसापूर्वी जर बघितलं असतं तर इथं खेळण्याजोग मैदान नव्हता. तो मैदान सुशांत तांडेल आणि त्यांच्या सहकार्याने खरं तर या ट्रॉफीसाठी अनेक प्रकारची मेहनत प्रचंड आणि म्हणूनच उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी रात्री 8:30 पर्यंत यांच्या अंगावरती उद्घाटन सोहळ्यातील आयोजकांचे किट नव्हते. इथं मात्र निश्चितच येतोय हा चौकार. निश्चितच खर्चही तेवढा केला. त्याचं कारण आहे कारण काहींना छंद असतोय, व्यसन असतोय अभ्यासाचा, काहींना कशाचा, खाण्याचा. पण खरं तर आमच्या आयोजकांना छंद आणि व्यसन आहे तो क्रिकेटचा. आणि म्हणूनच या क्रिकेटसाठी येस आणि 2026ला कर्तव्य असणार आहे पाटील सर सुशांत तांडेल यांचं. हो इथे मात्र अमरच्या बॅट चिन्हाचा कट पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या आरपार येतोय. ब्रँडेड चौकार. 45 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. आकाश येतोय. शेवटचा चेंडू ओ आणि या वेळेस धावसंख्या 49 50 धावसंख्या उभ्या केल्यात मोरा संघासमोर. मोर या केळवणे संघानं एक चांगल्या प्रकारचा खेळ इथं पाहायला मिळाला. 18-50 अशा प्रकारचं समीकरण असणार आहे. पुढे जाऊ नका तोपर्यंत ऐकूया उज्ज्वला डीजेच्या मार्फत एक सुमधुर संगीत.
49 18 चेंडू. जोपर्यंत योगेश मैदानात आहे, अमीर आहे. इथे मात्र पाहू शकाल त्रिफळाची बाद एसट्या उद्ध्वस्त केल्या, फर्निचर डिस्ट्रॉय केलं. या वेळेला रितेशला पाठवला बॅक टू पॅव्हेलियन. या ठिकाणी पप्पू सूर्यराव यांचं आगमन आहे. त्यांना रिक्वेस्ट असेल चला या आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. कांता यानं जर झेल टिपला तर स्टेपार एंटरटेनमेंट कडून 500 कॅश प्राइज आणि सोडली कॅश तर 1000 स्टेपार एंटरटेनमेंट पप्पू सूर्यराव यांच्याकडून. येस अतिशय सुरेख. इथे पाहू शकाल गलीमध्ये एक क्षेत्ररक्षकाला पाहायला मिळेल. चेंडू सरळ मात्र निश्चितच नीरज धावचीच्या स्वरूपामध्ये दुसरा आदरा नीरज होईल बॅक टू पॅव्हेलियन. फलंदाजी मार्कला मात्र आलेला नॉट स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतो, एंडिंग क्रीजकडे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, टॅप अतिशय सुंदर होता पण ताकदीचा वापर कमी होता. टायमिंग अपुरा साधला गेला. परिणाम स्वरूपामध्ये 0 धावसंख्येची मोहर. योगेश स्वतः कर्णधार मोरा टीमचा. अतिशय सुरेख. इथं पाहू शकाल बॅक टू बॅक परत एकदा निर्धाव. या षटकातील पाचवा चेंडू. सेकंड लास्ट टू गो. किशोर ठाकूर अतिशय सुंदर बॅट टॅपिंग मध्ये माहेर असणारा योगेश त्याच्या बॅट मधून दाखवतोय चौकार. धावसंख्या 4 निशी वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 5. निगम ऑफिशियल्स मधील खरं तर एक मुंबई मधील ब्रँड आणि आज या षटकातील आजच्या रजनीत आपल्याला सध्या या सामन्याला ऑफिशियल्स म्हणून कामगिरी करताना दिसत आहेत. अतिशय सुंदर षटक संपलं गेलं पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 5. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. थँक्यू. या ठिकाणी सईम शेख प्लीज वेलकम, स्वागत आहे. आत्ताच खरं तर आनंदी हॉटेलमध्ये त्यांचा छान एका इव्हेंटमध्ये नृत्य आविष्कार एका व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमानं पाहिला. आशिष गोवारी आणि सईम शेख. राज शिंदे त्यांनाही विनंती असेल आपण चला या मंचावरती यायचं आहे. आमिर आडवे तिडवे फटके खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट क्रिकेटमध्ये उलकावणी देणारे फटके खेळण्यात माहीर असणारा आमिर या बलाला कसा फसला. चेंडू मात्र 1 धावसंख्या देतो. 1 धावसंख्येने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 6. 2 बाद. योगेश हॅट्रिक साठी 1000 कॅश राज शिंदे यांच्याकडून. आहे ना एप्रिलमध्ये पैशांचा पाऊस अनेक सामन्यांमध्ये. फॉर सर आयवा झेल साठी आता मला वाटतोय आकुर्ली की त्या टुर्नामेंट्स मध्ये दशरथ पाटील सर आयवा झेलला 1 लाख रुपये 1 लाख कॅश झेल पकडेल त्याला. अतिशय सुरेख. कधी समालोचक मालामाल होत आहेत, कधी पंच. आतापर्यंत समालोचकांमधून प्रवीण टेंबे नावाचा समालोचक निकम सर 2 वेळा बाईक मॅन ठरला आहे लक्की ड्रॉ मध्ये. हे टेनिस क्रिकेट. हो अतिशय सुरेख वेल टॅपिंग. मी म्हटलं होतं योगेश माहीर टॅप करण्यामध्ये. चेंडू कर्णधार का माझी गुणवत्ता काय
हे दाखवताना दिसतोय योगेश. योगेशच्या बॅटमधून येतो आहे मोरा ब्रँडेड चौकार. फंबल झाला, मृत्यू चेंडू घोषित केला. क्वालिफाईड ऑफिशियल इथे पाहू शकाल. आणि मात्र इथं डावचितच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज ज्याचं नाव आहे योगेश, कॅप्टन बॅक टू पॅव्हिलियन. बॅटचं समीकरण जमत नाही आमिरला. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पूर्ण होतोय. एक धावसंख्या धावपटलावरती आत्ता मात्र 11 धावसंख्या धावपटलावरती. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 39. अशक्याला ही शक्य करतील पाहायचं आहे. अशक्य ही शक्य होईल का? डिड इट इम्पॉसिबल टू पॉसिबल होईल का? निश्चितच अमर ऑलराऊंडर खरं तर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती केलवणे टीम कडून. मोरया केलवणे म्हणून खेळतोय टीम. अमर सध्या खेळताना दिसतोय. गोलंदाजी मार्क वरती शेवटचे 6 अस्त्र. इथे मात्र पाहू शकाल एक धावसंख्या पूर्ण केली. झेल टिपला तर सईम शेख कडून कांतासाठी 1000 आणि पप्पू सूर्यराव यांच्याकडून 500. इथे पाहू शकाल मुख्य पाहुण्यांची उपस्थिती अतिथी कक्षात असताना पतू विरकर असतील, संतोषजी पवार असतील, सईमजी शेख, तदनंतर याच्यासाठी लाईट वेट चेंडू खरं तर यूज केले जात आहेत या बालाई ट्रॉफीसाठी. आणि पाहू शकाल एक चांगल्या प्रकारची संकल्पना. शॉर्ट क्रिकेटमध्ये त्या वेगानं चेंडू जात आहेत. अनवधानानं दुखापत होऊ नये याच्यासाठी संकल्पना. इथे पाहू शकाल अतिशय परत एकदा सुरेख मारण्याचा प्रयत्न. फॉर्मॅलिटी औपचारिकता खरं तर आता सामन्यामध्ये राहिली. परत एकदा तिकडेच जाणार. कर्तृत्व खरं तर आणि ते इथं दाखवावं लागेल तरच विजयी असेल का होता येईल किंवा विजय असेल का. ऑलराऊंडर ज्यानं 2 विकेट्स आणि 25 धावसंख्या. मी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी दुर्गेश वीरकर आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. त्याच ठिकाणी अमरला द्या.